वाळूज महानगरमध्ये एक दुर्गंधी पसरते आणि तिथून सुरू होते एका थरारक खुनाची कहाणी। 18 मे रोजी जोगेश्वरी लौकी वस्ती परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती वाळूज MIDC पोलिसांना मिळते। पोलीस घटनास्थळी पोहोचतात। झाराझुरपांमध्ये शोध घेतला जातो आणि तिथे दिसतो एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह। चेहरा दगडाने इतका ठेचलेला असतो की ओळख पटवणेही कठीण झाले होते। सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद होते, पण पोलिसांना काहीतरी संशयास्पद वाटत होते। दिनांक 23 मे रोजी पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि त्यामध्ये समोर येते धक्कादायक सत्य। हा अपघात नव्हता, हा होता थंड डोक्याने केलेला खून। यानंतर तपासाची सूत्र हातात घेतात पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील आणि संजय जगताप। परिसरातील CCTV फुटेज तपासले जातात। अनेक तासांच्या तपासानंतर काही संशयित तरुण आणि एक दुचाकी पोलिसांच्या नजरेस पडते, पण फुटेज स्पष्ट नसल्याने आरोपींची ओळख पटत नव्हती। दरम्यान काही प्रत्यक्षदर्शी माहिती देतात, पण पोलिसांना अजूनही ठोस पुरावा हवा होता। मग तपासात घेतली जाते सायबरची मदत। सोशल मीडिया अकाउंट तपासले जातात आणि अचानक पोलिसांच्या हाती लागतो एक मोठा धागा। संशयित आरोपीच्या Instagram अकाउंटवर सापडते टपका रे टपका नावाची रील। और एक टपका हे गाणं वाजतंय आणि एकीकडे गोळ्या झाडून हत्या होतीये। ही फिल्मी स्टोरी नाहीये। टपका रे टपका एक और टपका। ही रील पाहिल्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावतो। रीलमधून आरोपींच्या हालचाली आणि परिसराचे काही धागेदोरे मिळतात आणि इथूनच तपासाला मिळतो वेग। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक थेट नांदेडला रवाना होते। पोलीस अंमलदार बाबासाहेब काकडे आणि सूरज अग्रवाल तब्बल 3 दिवस भाजी विक्रेत्यांचा वेश धारण करून आरोपी राहत असलेल्या परिसरात माहिती गोळा करत होते। आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तपणे नजर ठेवली जात होती। मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी परराज्यात पसार झाल्याची माहिती समोर येते। पण पोलिसांनीही हार मानली नाही। तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर आरोपींचा ठाव ठिकाणा शोधला जातो आणि त्यांना ताब्यात घेतले जाते। तपासात समोर येते मृत तरुणाचे नाव होते ओमकार सूर्यवंशी, वय 22, राहणार रामनगर सावांगी नांदेड। दिनांक 14 मे रोजी रांजलगाव शेणपुंजी येथे सय्यद हाशिम सय्यद रवी दूधमल आणि एका अल्पवयीन आरोपीसोबत पार्टी सुरू होती। दारूच्या नशेत किरकोळ पैशाच्या कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी ओमकारवर दगडाने हल्ला करत त्याचा निर्घृण खून केला। खून केल्यानंतर मृतदेह जोगेश्वरी लौकी वस्ती परिसरातील पडीत जागेवर जुरपात फेकून आरोपी पसार झाले। पोलीस तपासात आरोपी आणि मृत हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचं समोर आले। आरोपींवर दरोडा, चोरी, लूटमार आणि हाणामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीही पुढे आली। अखेर सोशल मीडियावरील एका रीलमुळे पोलिसांनी या अंधाऱ्या खुनाच्या कहाणीचा उलगडा केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या। या खुनात अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी दर्शवली आहे। हा संपूर्ण तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व त्यांच्या टीमने केला। यांचा आपसात किरकोळ कारणावरून या आरोपींनी त्यांचा मर्डर केलेला होता। त्याच्यात आता आज रोजी आपण यांना ताब्यात घेतलेलं आहे। याच्यातून अजून अधिक तपासानंतर काय काय आपल्याला निष्पन्न होईल ते त्यानंतर आपण आज रोजी पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली।